सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपासाठी हटगार कोष्टी कार्ड निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत। या प्रभागातून हटगार कोष्टी समाजातील सारिका खजुर्गी यांना भाजपाकडून उमेदवारी द्यावी अशी समाजाची एकमुखी आणि ठाम मागणी बैठकीत करण्यात आली। आशानगर, समरानगर, कलावतीनगर, विनायकनगर परिसरात हटगार कोष्टी समाजाची सुमारे 600हून अधिक कुटुंबाची प्रभावी मतदान ताकद असून प्रतिनिधित्वाचा मुद्दा यावेळी ठळकपणे मांडण्यात आला। सारिका खजुर्गी यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी प्रभाग 12चे कार्यसम्राट नगरसेवक विनायक कोंड्याल, मैंदर्गी नगर परिषदेचे नूतन नगरसेवक शिवचल्लप्पा मुनोळी, नगरसेविका सुरेखा होळीकट्टी, बहुरम्मा गुंडद, सिद्धेश्वर कमटम, समाज अध्यक्ष सिद्धराम निंबाळ, गुरुनाथ वामने, सिद्धराम खजुर्गी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या। या कार्यक्रमात मैंदर्गी नगर परिषदेचे भाजपाकडून विजयी झालेल्या हटगार कोष्टी समाजातील नूतन नगरसेवक आणि नगरसेविकांचा समाजाच्या वतीने सन्मान आणि सत्कार करण्यात आला। हा विजय समाजाच्या एकजुटीचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। समाज एकत्र राहिल्यास विजय निश्चित असतो अशी भावना नूतन नगरसेवक आणि नगरसेविकांनी आपल्या मनोगतात मांडली। आता सीताराम खजुर्गी यांनी बघितलं तर ते एक खूप मेहनती आहे। आपण ते मागील 4-5 वर्षापासून नीलमनगर मध्ये आपल्या मठाचे अध्यक्ष आहेत, अधिक पद पुचवतात, तरुण आहेत, तडफदार आहेत। त्यांनी लोकांना संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे, लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात, लोकांच्या समस्या त्यांनी सोडवतात आणि कुठलीही अडचण असलं तरी त्यांनी ते समाजामध्ये लोकांमध्ये जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी आज आपल्याकडे उमेदवारी अर्ज मागितलेला आहे तरी त्यांना मिळावं। आम्ही समाज म्हणून ज्यावेळी येतो आमच्या समाजाला न्याय मिळेल अशी एवढीच अपेक्षा करतो। दादा, तुम्हाला पण नम्र विनंती आहे, आमच्या कोष्टी समाजचं जे कॅन्डिडेटचं त्यांनी नाव सांगितलेले आहे ते तुम्ही प्लीज पुढे सुचवा। खजुर्गी सरांना न्याय मिळू दे आणि आम्हाला सुद्धा राजकारणामध्ये सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये मुद्दे मांडण्यासाठी आमच्या समाजाच्या वतीनं प्लीज शक्ती द्या, पावर द्या म्हणून विनंती आहे। ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಈ ಬರ ಎಲೆಕ್ಷನ್ನಾಗ ನಮ್ಮ ಕೋಷ್ಟಿ ಸಮಾಜದ ಸೀಟ್ ದಿಗ್ವಿಜಯನೇ ಆಗಬೇಕು, ಹಾಗೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಬೇಕು। आपला समाज असेल, कोष्टी समाज असेल की आपल्या समाजाची ताकद काय आहे या ठिकाणी 100-125 वर्षांनी या ठिकाणी तुम्ही दाखवून दिलेलं आहे। आपले आमदार देवेंद्र गोटे यांचं इलेक्शन मध्ये आपला समाज या ठिकाणी भक्कमपणे या ठिकाणी उभारलेला आहे। आमदार देवेंद्र गोटे यांना भाजपच्या वतीने या ठिकाणी निवडून दिलंय आणि सर्व इंदिरानगर असेल, नीलमनगर असेल, काही भाग आपला आशानगर, विनायकनगर हे सर्व लोक आपल्या आमदार देवेंद्र गोटे यांच्या पाठीमागे राहून त्यांना अतिशय 34व्या वर्षी आपण निवडून दिलात आणि त्यांना या ठिकाणी आमदार केले। या ठिकाणी वचन देतो की साहेब आज आपण या ठिकाणी कॅन्डिडेट घेतलंय, खजुर्गी ताईंच्या रूपाने या ठिकाणी कॅन्डिडेट त्यांना इकडे आम्हाला संधी मिळावं, जेणेकरून या ठिकाणी हटगार समाजाचा आवाज महानगरपालिकेमध्ये पोहोचला पाहिजे। या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली की त्यांना संधी द्यावं दादा।